नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश पांडेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खोंडगेवाडी, मावळ, लोणावळा या ठिकाणी आहोत. स्वप्ना अतुल कदम या बहिणींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. काय मस्त वातावरण आहे, थंडगार वारा, लोणावळ्यातला हा गारवा आणि हाच गारवा घरात जाऊन आपल्याला त्या कुटुंबाला द्यायचा आहे. आनंदाची वारी सुरूच असते. तेव्हा या प्रवासात कदम कुटुंब काय म्हणते ऐकूया. नमस्कार. 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 घ्या उखाण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मले भाग्य माझे थोर, अतुलरावांच्या कपाळी शोभते चंद्राची कोर. काय सांगताय? अरे वा वा. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई, ही माझी आई, ती माझी जाव, ती माझी नणंद, बरं. ती माझी वहिनी आणि ह्या 5 आहेत त्या माझ्या सासू आहेत. नमस्कार. त्या माझ्या मैत्रिणी आहेत. नमस्कार. ते माझे शेवटून 3 नंबर आहेत, ते सगळे माझे सासरे आहेत आणि हे माझे नमस्कार. काका आहेत. नमस्कार. हा माझा दीर, हे छोटे दोन्ही दीर आहेत. हो. हे पाठीमागे पण माझे मोठे दीर आहेत. नमस्कार. हे माझे वडील आहेत नमस्कार. आणि हे माझे सासरे आहेत. आणि ती नमस्कार. माझी मुलगी, हा माझा मुलगा. क्या बात आहे, किती गोड. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय चंद्रकोर शोभून दिसते ना. कुठलं बालपण होतं तुमचं? इथेच लोणावळा. लोणावळा. हो. तुमचं? मी पण लोणावळ्यातलीच, लोणावळ्यात कुठे? भांगरवाडी मधली. तुमची शाळा कुठली? माझी शाळा पुरंदर, डॉक्टर BN पुरंदरे बहुविद्यालय. आणि तुमची? डॉक्टर बेन पुरंदर. एकच आहे. एकाच वर्गात होता का? हो. चला जास्त लांब जाऊयाच नको. मला आज तुमच्या दोघांकडे बघून ना कुठल्या तरी गडावर आलोय असं वाटतं. असतं ना काय. मला सांगा, आता शाळेत सगळं बरं चाललं होतं, हो की नाही? अभ्यास वगैरे चालला होता. मग अशा वेळेला काय, कशी सुरुवात झाली? 7वी मध्ये हा माझ्या वर्गामध्ये आला आणि त्याला मी आवडायचे, म्हणजे मला माहित नव्हतं. विचारूया काय हो. 7वी पासून आवडत होते. मग 10वी पर्यंत पाठीमागे होतो. मग 16 डिसेंबर 2002 प्रपोज केला. काय झालं? त्यांनी प्रपोज केलं. मग मी त्यांना नाहीच बोलायचे, कारण बोर्डाची एक्झाम असायची आणि मला घरच्यांची पण खूप भीती वाटायची. म्हणजे मम्मी पप्पांना पण मी खूप घाबरायचे, तर मी नाहीच बोलायचे. तर असं करून 2 वर्ष मग मागे मागे फिरला. 12वीची बोर्डाची फिरला म्हणजे तुम्हाला कळायचं कुठेतरी? हा, सतत मागे, बाजारात गेला तरी गाडी घेऊन मागे. आणि मी नाही सांगितलं तरी, म्हणजे मी तर नाहीच सांगायचे, माझं त्याचं काही नव्हतं, पण त्याला कुठून ना कुठून कळायचं की मी मार्केटला आलीये, कुठं एक गेलीये. मिनिट, तुम्हाला कसं कळायचं या मार्केटला गेले? मित्र लोक कॉल करायचे ना. काय मित्रांना भेटीवरच ठेवलं होतं. मग लगेच दिसायचे हे समोर? लगेच मागे यायचा आणि लगेच, म्हणजे मम्मी असली तरी घाबरायचं नाही, त्याच्या पुढेच राऊंड मारत राहायचे गाडीवरून. मला कसं तरी व्हायचं माहितीये, म्हणजे मम्मी तर खूप रागारागाने बघायची. तुमच्याकडे बघायची की त्यांच्याकडे बघायची? माझ्याकडे पण बघायची आणि याच्याकडे पण बघायची रागारागाने, पण माझं काहीच नव्हतं तरी पण तो मागे मागे यायचा. मग बरोबर कधी चालायला लागले? 12वीची बोर्डाची एक्झाम जवळ आली ना, एंडिंगला 12वीच्या, तेव्हा मग मी त्याला हो बोलले. म्हणजे अगदी संपल्यावर. किती वेळा प्रपोज केलं तेव्हा? भरपूर वेळा. खूप वेळा, म्हणजे सारखंच मागे असायचा. मग काय भेटणं फिरणं सुरू झालं? हा, नाही, मी तरी पण म्हणजे 12वी, मी सांगते की मी कधी, म्हणजे मी माझ्या आईशिवाय बाहेर पडलेच नाही. मला मैत्रिणी नाहीत, कोणी नाही. म्हणजे मैत्रिणी होत्या पण त्या घरातच यायच्या आणि घरातूनच बाहेर जायच्या, कारण ह्याला पण आवडायचं नाही जास्त मैत्रिणींबरोबर फिरलेलं आणि माझ्या आईला पण आवडायचं नाही. त्याच्यामुळे जर सुट्टी असली 3-3 महिन्यानं तर मला तो दिसला मार्केट. त्यावेळी तर फोनही नव्हते जास्त, मला फोन पण नव्हता. मार्केटमध्ये दिसला तर दिसला, नाही तर नाहीच. नंतर मग कॉलेज झाल्यानंतर TY नंतर तिने 10 इन्स्टिट्यूटला कोर्स लावला होता ना पुण्याला, ब्युटी पार्लरचा. डिप्लोमा केला मी ब्युटी थेरपीमध्ये. तिला बोललो कम से कम 3-1 वर्ष कोर्स कर, म्हणजे आपल्याला भेटायला वगैरे टाइम भेटेल. पुण्याला वगैरे तुम्हाला भेटायचं म्हणून त्यांनी कोर्स करायचा? तिला करायचंच होतं काही ना काही. तर मग सकाळी इथून डेक्कन जायची 10 वाजता, तर तिला इथून डेक्कननी पुन्हा स्टेशनला सोडायचो. तुम्ही जेव्हा डेक्कनने निघायचा हे असायचे? हा, मी बोलत नसले, काय झालेलं असलं तरी तो मागे पुढे दिसायचाच मला.
मग तिला सोडायचं, तिथून येताना कोइंबतूर किंवा मनमाड भेटायची, तिने परत लोणावळ्यामध्ये वाळूचे ट्रक असल्यामुळे वाळूच्या गाड्या वगैरे खाली करून दुपारी साईडवर सगळं अरेंजमेंट करून परत दुपारची ट्रेन पकडून पुण्यामध्ये, आणि तिथून परत 3:30ला डेक्कन भेटायची. त्या डेक्कनने आम्ही सोबत घरी 4:30ला. पण घरी तेव्हा आईला वगैरे कळायचं नाही? नाही माहिती. आईला माझा थोडाफार अंदाज असायचा, पण ती मला कधी जास्त बोलायची नाही, कारण की तिलाही कळून चुकलेलं का आता हे लोक काय ऐकणार नाही. एकदा चप्पलचा पण किस्सा झाला होता. काय हो? आम्ही लेट झालो, शॉपिंग करत होतो पुण्यामध्ये, तर ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. तर तिला बोललो की आपण एक काम करू, डोअरमध्ये बसू. ती म्हटली नाही नाही डोअरमध्ये नको, अंधार खूप व्हायला लागला की आता आपण सीटवरतीच बसू. मी म्हटलं नाही नाही बसू डोअरवरती. तर डोअरमध्ये बसलो होतो आणि ट्रेन पुण्या स्टेशनवरून निघाली. तळेगावच्या स्टेशनच्या पहिले आली तेव्हा तिची चप्पल अगदी 2-4 किलोमीटर म्हणजे भरपूर लांब स्टेशन पासून. तळेगाव स्टेशन पासून 2-4 किलोमीटर तिची चप्पल पडली ट्रेनमधून खाली. तर ती मला बडबड करायला, तुझ्यामुळे झालं, तू आतमध्ये बसून बसलेलं, असं झालं नसतं. माझ्या मापाची चप्पल एक तर मिळत नाही पाय मोठा असल्यामुळे, आणि एक तर मुश्किलीने चप्पल म्हणजे अख्खा दिवस जायचं चप्पल घ्यायला, ती मला आणि बोलली ती की- चप्पलच पडली नवीन, आणि याच्यामुळे मला दारात बसावं लागलं आणि चप्पल पडली. ती म्हटली की मला तू एक काम कर, मला माझ्या मापाची चप्पल भेटत नाही, काही कोण मला ती चप्पल पाहिजे, नाही आणून दिली मी तुझ्याशी बोलणार नाही. अरे बापरे. पण मी अशीच म्हणजे सहज बोलले होते, पण त्यांनी एकदम सिरियसली घेतलं ते. मी सकाळी 5 वाजता उठलो, सकाळची लोकल 8 पकडली, वाजता मी तळेगाव इंद्रायणीला जाते. स्टेशनला गेलो. तळेगाव स्टेशनहून चालत चालत त्या 2 किलोमीटर गेलो, चप्पल शोधत 2 वेळा गेलो. 2 राऊंड मला चप्पल दिसली ना, ती उपडी पडली होती. नंतर म्हटलं आता एक लास्ट राऊंड मारून, नाही भेटली तर तशीच सेम आणून देऊ. तर लास्टला गेलो आणि चप्पल भेटली, खुश झालो तेव्हा चप्पल. ती चप्पल हातात घेऊन तळेगाव स्टेशनला आलो. तळेगाव स्टेशन परत लोकल ट्रेन पकडली तशीच लोणावळा. चप्पल घेऊन पिशवी काय नाही, काय नाही. आता चप्पल काय चित्र असेल हो. आणि लोणावळा स्टेशनला आलो आणि हिची 8:15ला गाडी होती. माझी इंद्रायणीला जाते ना ती मी. मला भेटली, तू माझ्याशी बोलूच नको, तू माझी चप्पल पाडलीस, असं केलं काल. मग मी असं केलं की तुझी चप्पल. आणि मी काय अगदी शॉक, प्रतिक्रिया होती जेव्हा चप्पल दिली मी शॉक झाले की किती तळेगाव स्टेशन पासून लांब, आणि एवढ्या अंधाराचं तू 5ला फक्त उठून. मी त्या स्पॉट आणि मी लक्षात ठेवलं सहज की बोलले कुठे पडलेली होते, चप्पल. पण त्यांनी सिरियसली घेतलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादी गोष्ट बोललात की ती पूर्ण करायला ती जीवाचा आटापिटा. हो हो हो. एकदा तर मला बोलली फोनवरून, मला काही कोण आज भेटायलाच आहे, कॉलेजला भेटायलाच आहे. तर माझ्याकडे व्हेकल नव्हती, 2 व्हीलर नव्हती. मग मी काय केलं, वाळूची ट्रक घेऊनच कॉलेजला, मग ट्रकमध्ये लागेल कामशेटला भेटायला. कामशेटला जाऊन गाडी ट्रक घेऊन फिरायला काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे. मी एकदम खूप प्रेम करायचं. खूप प्रेम करायचं, खूप म्हणजे दर गोष्टीत मला त्याचं ओपिनियन लागायचं पहिले, आणि त्याच्याशिवाय तो जे बोलल तेच. पण फायनली मग तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती जेव्हा कळलं? मम्मीला वगैरे माहिती होतं आणि पप्पांना पण कल्पना होती. आणि फिरताना वगैरे बघायचे 2 व्हीलर वगैरे जाताना. नंतर मग लग्न ठरायच्या 1-2 वर्ष आधी आम्ही म्हणजे घरामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं. आणि एकदा लग्न ठरायच्या आधी बहिणीचं लग्न होतं, चुलत बहिणीचं, तेव्हा आली होती, तेव्हा सगळ्यांना दाखवलं होतं की असं आहे म्हणून. पण तुमच्या बाबांना कधी कळलं? बाबांना म्हणजे आईनीच थोडं थोडं कन्व्हिन्स केलं. माझी तर हिंमतच नव्हती बाबांपुढे बोलायची. म्हणजे मी खरंच अजूनही म्हणजे घाबरते, ते मला खूप भीती वाटते. ते खूप म्हणजे चिडलेले तेव्हा, माझ्याशी बोलत नव्हते आणि मला फार रडायला यायचं ते नाही बोलले की. म्हणजे माझं असं होतं की आई नाही बोलली तरी चालेल, पण बाबा नाही बोलले की मला कसं तरी व्हायचं. आता कसं वाटतं? आता छान वाटते सगळं. आता तुमचं जास्त कौतुक आहे की जावयाचं? माझंच. आता किती 6 वर्ष झाली. हो, हो ना. 6.5 वर्ष. मग आता तेवढंच प्रेम करतात? हो, अजून पण. आता सुद्धा त्यांनी सांगितलं तळेगावला माझी चप्पल पडली. नाही घे आणणार आता. आता म्हणेल पैसे घे आणि तुझी तू घेऊन ये. काय हो? नाही जाईल ना आता. जाईल ना. अरे काय नाही जाणार. नाही जाणार. तिने बोलून तर बघा. बोलून तर बघावं. बघितलं, हे प्रेम आहे आणि हे प्रेम कायम असंच राहू. बरं आत्ता ना चप्पल नका आणू, पण मी तुमच्या घरात ना काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. तुम्ही एक एक चिठ्ठी करून घेऊन यायची, वेळ 1 मिनिटाची. आणि आज तुम्ही नाही धावपळ करायची. हा, तर त्यांच्यासाठी त्यांना ठेवायला आणि तुम्हीच जाल, तसं करू नका. बघूया काय होणार. घरोघरी गॅसच्या चुली. वेळ सुरू आहे. 1च मिनिट आहे, फक्त मोठ्याने वाचा. वीस सेकंद झाली. इनामदार प्राणी कुत्रा. हळूहळू हळू, सावकाश. आमची मुंबई. हे बाई इथं फ्रेंड. हा, 10 सेकंद राहिली. 10. फॅमिली फोटो. कुठे फॅमिली फोटो? वरती बेडरूम मध्ये. पळ लवकर घेऊन ये. 7 6 पळ लवकर. 5 सावकाश. 4 3 2
एक. अरे वा, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनी चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. वहिनी तुम्हाला ही चांदीची तुळस मिळाली थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. बरं, केवढे आरोप केलेत तुमच्यावरती. स्वतः ठेवलेली वस्तू जागेवर मिळाली नाही का चिडचिड करता. हो खरंय, मान्य करते मी. खूप रागीट आहात. हो मान्य आहे. मान्य. मुलांना खूप फटका मिळतो. हो मिळतो. खूप धोतीनीला धुते. हट्टीपणा खूप करता. नाही, हा मान्य नाही मला. नाही मान्य. नाही मान्य. करते कधी कधी वाटतं. मीच लिहिलंय. कुठे फिरायला जायचं असेल तर मेकअपमुळे उशीर होतो. अजिबात नाही. सांगा त्यांना. यांच्या आधी मी तयार असते, कोणालाही विचारा. कुणाच्या लग्नात जायचं असं तर आवडायला खूप टाइम लागतो. नाही, पण मी यांच्या आधी रेडी असते बाहेर सगळ्यात. आईवर तुमच्या खूप चिडतात. खूप चिडते मी. हो. मान्य आहे ना. हो. हा, बस. कसे सगळे गप्प बसून आहेत माहिती आहे. मग ह्यांच्याकडे बघून मला असं वाटतंय थोड्या वेळाने मी गेल्यावर काय होणार. दहशती खाली आहेत सगळे. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आता सांगा. माझं एवढंच म्हणणं आहे की मला आहे ना स्पष्ट बोलायला आवडतं, कारण की कसं आहे माहितीये का, उद्या माझं काय झालं कोणाबरोबर तर मागून कोणी 4 एकाचं 2 करून सांगण्यापेक्षा मी काय ते स्पष्ट बोलून टाकते. उगाच यांनी एकाचं 2 सांगण्यापेक्षा मी ते स्पष्ट बोलते ना, मग समोरून मान्य करा. नाही पण माझं आणि मला खोटेपणाला साथ नसते माझी आजी. करेक्ट आहे. हो. पण तुमच्या बोलण्यामुळे इतकं सगळं घरात आनंद आहे, चांगला आहे, तुम्ही सगळं करता, पण एका बोलण्यामुळे ना कधी कधी समोरच्याची मनं दुखावतात. हो ती मनं न दुखावता कसं बोलता येईल ह्याचा तुम्ही प्रयत्न का नाही करत. करेल मी, नक्कीच करेल. नक्की. हो. हे असं केलं तर तुम्हाला आवडेल. हो चांगले आहे तशी, चांगली आहे तशी ती, पण मुलांना खूप मारते. मुलांना नका मारू. आता मला सांगा, तुमचे आई बाबा तुम्हाला किती वेळा मारायचे. खूप मारायचे. पायावरचे वळ जायचे नाही 15-15 दिवस. तेच पुढे नेऊ नका. आता काळ बदललाय आणि मुलांना शिक्षा शरीराला नाही तर मनाला व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज जसं तुमच्या लक्षात ते वळ राहिले, ते वळ कायम राहू नयेत यासाठी तुम्ही आता आजपासून कमी मारलं तर बरं होईल अशी आमची प्रार्थना. हो. काय हो. हो बरोबर. तुम्हालाही आवडेल. हो नक्की. आणि मिस्टरांना कमी ओरडा. कधीपासून त्यांना माझं ऐकायला सांगा, मग मी नाही ओरडणार. का नाही ऐकत तुम्ही. ऐकतो. नाही ऐकत. कोणाला पण विचारा इथे बसलेल्यांना. मला वाळूची शपथ आहे. स्वतः त्यांच्या आईंना विचारा माझं ऐकतं का. मी नाही, फार लांबचं नाही सांगत, त्यांच्याच आईंना विचारा. बरं बरं, तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा. तिचं ऐकत जाईल. ती बोलली ऐकत नाही माझं. काय काय केवढ्या म्हणजे ती खुश असेल तर चांगलं आहे ना. मग ऐकणार घरात तुम्ही? वातावरण शांत राहील. नक्की ऐकणार. हो, हो, हो. ह्या सगळ्याचं मूळ कारण कुठे कळलं तुम्हाला. हो नक्की नक्की नक्की. हो नक्की. चला बघूया. दोघांनी ठरवलेले बदल जर त्याप्रमाणे झाले तर आहे त्या आनंदात आणखी वाढ होईल. तेव्हा आता चित्र काढणार आहेत वहिनी. या पहिलं चित्र. हीच होती का ती तळेगावला पडलेली. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही या. अभिनंदन. काय सुंदर चित्र काढलं. तिला ते नुसतं घोरपड दाखवली, ती सरडा वगैरे बोलली असती. किल्ल्यावरती चढणारी घोरपड. काय घरच्यांचा वर विश्वास आहे त्यांचा. नुसतं चित्र काढलं असतं तर घरातले किंवा मगर बोलली असती. मगर बोलले असते. अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही बहिणींना मिळवून दिलं. अभिनंदन. वाळू वाळू कुठे त्यातली. ही वाळू. तुम्ही कुठे त्यातली दाखवा. अभिनंदन. चला हे बक्षीस.
नमस्कार सगळ्यांना. मगासपासून आपण ऐकतोय. चला आई, तुमच्याकडे माईक आहे. तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? हो, माहिती होतं मला. पण तुम्ही बरेच दिवस मनातच ठेवली ही गोष्ट. मला होऊ द्यायचं नव्हतं हे, पण आता ते अजिबातच ऐकेना, त्यामुळे मग मान्य करावं लागलं. पण आता कसं वाटतंय तुम्हाला? आता छान वाटतंय. जावयांबद्दल काय सांगा? आहे, चांगलं आहे त्यांचं, पण ते मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही. ते त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांनी द्यायला हवं ते. म्हणजे तिलाही थोडंसं, ती ब्युटिशियन आहे ना, तिला इकडे तिकडे पार्लरचं करावं लागतं, मग तिची फार धावपळ होते. त्यामुळे थोडंसं त्यांनी लक्ष द्यायला, थोडा सपोर्ट करायला पाहिजे तिला, असं तुम्हाला वाटतं? हो. बाबांचं काय म्हणणं? बाबांनी काही नाही, मुले आमच्याकडे सांभाळायला असतात. म्हणून ते म्हणतायत. बरोबर. मुलांचे बाबा मुलांकडे लक्ष देत नाही, त्यांना वेळ नाही अजिबात, त्यामुळे आम्ही सांभाळतो त्यांना. पण बाबा, वेळ काढा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. नक्की. पण मुलांचं बालपण एकदा निसटलं की ते निसटलं. एवढा जीव लावतो तिथे त्यांना सोडतच नाही ना. मी आणायला गेलो तर द्या सासूबाईंकडे द्या. माझी काही तक्रार नाही तिच्याबद्दल. सूनबाई कशी आहे? सूनबाई एकदम फार चांगली आहे, सगळ्यांना मिळून मिसळून राहते, सगळ्यांना एकदम. बरं, अजून कोण बोलणार आहे? द्या. तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे ती फणसासारखी, एकदम वरून एकदम काटेकोर आणि आतमधनं एकदम रसाळ गळ्यासारखी. म्हणजे तिच्या पटकन बोलण्याने रागवतं, पण नंतर थोड्या वेळाने मग तिलाच असं कुठेतरी वाटतं की नाही, आपल्यामुळे कोणतरी दुखावलंय. मग ती स्वतःच येऊन व्यवस्थित बोलते, नाही अरे असं झालं, मग ती स्वतःच एक्सप्लेनेशन देते आणि मग होतं सगळं एकदम क्लिअर होतं. आणि ती खूप सपोर्टिव्ह आहे. दीर कुठे आहे? दीर जास्त बोलत नाही मी, असतात पण घरामध्ये जास्त, कदाचित त्यांना दिसत पण नसेल बरेच दिवस. आजच सकाळी गोव्यावरून आले 7 वाजता, त्यामुळे एपिसोड संपल्यानंतर मी झोपायला जाणार. शक्यतो म्हणजे 10 दिवसानंतर आज आलोय घरात. त्यामुळे वहिनींचा स्वभाव आहे ना, चांगला आहे. पहिला त्या आल्या ना. हो बरोबर आहे, पण सांभाळून घेतात थोडंफार. जरी असं असेल 19-20, शेवटी हा काळ आणि तो काळ वेगळा आहे, तरी पण त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे कदाचित हे तरी घरात चांगलं आहे. याच्यापेक्षा वाईट कंडिशनमध्ये त्या मुलीने दिवस काढले ते मी डोळ्यांनी पाहिले. ही माझी वाईफ आहे, ही खूप नशिबाने की याच्यामध्ये तिला राहायला मिळते. अक्षरशः कन्स्ट्रक्शन अर्धवट असताना झोपायला गेलेली मी पाहिलेलं आहे, म्हणून सांगतो. व्हेरी गुड. बघितलं दिराला केवढं आहे वहिनीबद्दल. बरं वहिनी, आता तुमच्या डोळ्यात अश्रू चांगले नाही दिसत. का सांगू? लायनर झालं म्हणून काळजी घ्या. वहिनी, या भावना आहेत बरोबर. तुमच्या मनात इतकी वर्ष तुम्ही या घरात आहात, तुम्हाला ह्याची नक्की जाणीव आहे की तुमच्या बोलण्याने कोणी ना कोणी कधी ना कधी दुखावलं गेलं, कुणाला तरी वाईट वाटलेलं असेल. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा तर मी सगळ्यांचीच मागेल. ज्यांना कोणाला मी दुखावलं असेल मला खरंच माफ करा. मी खूप स्पष्ट व्यक्तीने बोलून जाते, पण मला खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मला खरंच माफ करा इथून पुढे सगळ्यांचं. आणि बदल सगळ्यात दिसेल. जास्त तर मी माझ्या आईची माफी मागेल आणि वडिलांची, कारण माझ्या आईला मी खूप दुखावते, खूप करते माझ्यासाठी, खूप. कोणच करणार नाही एवढं माझ्यासाठी करते. पण उद्यापासून बदल होणार आहे. हो, म्हणजे आज क्षमा मागितल्यानंतर उद्यापासून जे जे दुखावलेले आहेत त्यांना एकदम आनंद वाटेल. किंबहुना परत जर 1 वर्षाने होम मिनिस्टरचा कॅमेरा घेऊन इथे आलो तर थोडक्यात 1 वर्षाने आलो तर सगळे म्हणतील की इतक्या चांगल्या वाटतायत की पूर्वी ज्या चिडचिड होती बोलायच्या तसं पुन्हा चालू करा. तुम्हाला विचारतो, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा तर हिच्या मम्मी पप्पाची मागणी, सासू सासऱ्यांची. त्यांची इच्छा अशी होती, आता ते आमदार खासदारच्या लेवलची लोक ते की तिचं मोठ्या घरात द्यायचं, लग्न करून मोठं स्थळ शोधायचं. आणि माझ्या लव्ह मॅरेजमुळे त्यांच्या त्या अपेक्षा म्हणजे एकदम कमी पडले ते कुठेतरी. मग माझं मॅरेज झाल्यामुळं पण त्यांना मी सांगू इच्छितो, निदान आमदार खासदार नाही, लोण्याचं नगरसेवक होऊन दाखल योग आल्यावर. अरे वा. नाही, तुम्हाला खूप शुभेच्छा. आता सगळे खुश आहेत. तुम्ही किती पैशाने श्रीमंत आहात यापेक्षा मनानं किती श्रीमंत आहात हे जास्त महत्वाचं आहे. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही वहिनींचं ऐकायला सुरुवात करायची. वहिनी उद्यापासून कोणाचंही मन दुखावणार नाही असं ठरवलेलं आहे. आणि या घरात जितक्या आनंदाने राहाल, मुलांना जितका जास्त वेळ द्याल, तितकं या घरात समाधानाचं वातावरण वाढेल आणि मनाची श्रीमंती आहे त्यात अजून वाढ होईल. आणि मग काय, माणसाने माणसावर माणसाप्रमाणे प्रेम करावं, त्याच्या परिस्थितीवरती नसतं. आणि आता तुम्ही दोघे आनंदात आहात. संपूर्ण कुटुंबाला, तुमच्या दोन्ही कुटुंबांना खूप मनापासून शुभेच्छा. या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या आणि तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनीला मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.
नमस्कार.